आपल्या सोबत असणार आहेत शिंदे समर्थक आमदार भरत गोगावले। भरत शेठ, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? येतो स्पष्ट येतो आवाज। वा, भरत शेठ आपलं स्वागत आहे, आपलं स्वागत आहे एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम 0 वर मध्ये। आता नेमकी बैठक झाली आहे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची। या बैठकीत नेमकं काय ठरलंय? बैठक दोघांचीच झालेली होती, म्हणजे शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब। त्याच्यामुळे नेमकं आम्हाला काय सांगता येणार नाही त्याचं कारण आम्ही त्या कोणी बैठकीला नव्हतो। फक्त 1 to 1 साहेब दोन्ही देवेंद्रजी आणि शिंदे साहेब हे दोघंच असल्यामुळे आम्हाला अजून ते कळलेलं नाही आहे, परंतु उद्या बघूया काय चर्चा होईल ते मग सांगतो। बरेच शेठ, तुम्हाला जरी काही कळलं नसलं तरी आज सकाळपासून राजकीय घडामोडींना इतका वेग आलाय ना की पडद्यामागे बरंच काही घडतंय, पडद्याच्या समोरही खूप काही घडतंय। मला वाटतं अवघ्या महाराष्ट्राला तुम्हीच खूप काही सांगू शकाल की नेमकं काय घडतंय आणि या शपथविधी सोहळ्याच्या दृष्टीनं महाराष्ट्राला काय बातमी देताय तुम्ही? 5 तारखेची जी तयारी चालू झालेली आहे ती होणार। उद्या भारतीय जनता पार्टीचे निरीक्षक दिल्लीवरून येत आहेत, त्यांचा नेता निवडीचा उद्या कार्यक्रम सोपस्कर पार पडेल आणि उद्याच त्यांचा काय ठरायचं ते ठरल। परंतु जे आज आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी ह्या दोघांची जी काही चर्चा झालेली आहे ही आत्ता आम्ही कोणाला न कळल्यामुळे आम्ही त्याच्यावरती काय बोलणं उचित होणार नाही, परंतु साहेबांशी किंवा इतर काही गोष्टीची नंतर आम्हाला कळल्यानंतर आम्ही तो आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करू। परंतु काही गोष्टी अशा असतात की सगळ्याच ओपन उघड करायच्या नसतात। राजकारण आहे, राजकारणामध्ये काही पथ्य पाळावी लागतात आणि तो पाळण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मंडळी करतोय। बरं, पथ्य तर तुम्हाला पाळायची आहेत, पण एक गोष्ट मात्र मला वाटतं तुम्ही सांगायला हवी ती अख्ख्या महाराष्ट्राला। साहेबांच्या तब्येतीमुळे ज्या काही चर्चा सुरू होत्या त्यामुळे महाराष्ट्राला चिंता होती। साहेबांची तब्येत किती उत्तम आहे हे तर तुम्ही सांगा पहिल्यांदा। हां, ते सकाळी साहेबांनी आमची भेट झाली ठाण्याला, साहेबांची तब्येतीची विचारपूस केली। नंतर खासदार श्रीकांतजी शिंदे यांनी साहेबांना हॉस्पिटलला घेऊन जाऊन जे काय तपासण्या होत्या, रुटीन चेकिंग किंवा इतर काय बाबी ज्या त्या तपासण्या केल्या आणि तिथून वर्षावरती आलेत। आता त्या तपासण्या झाल्यानंतर त्याचे जे काय रिपोर्ट आहेत ते आता तब्येत व्यवस्थित आहे। म्हणजे जे काय आम्हाला थोडंसं कुरकुर लागली होती की बा साहेबांची तब्येत जास्त सिरियस होते, तसं काही नाही आहे। साहेब ठणठणीत आहेत आणि साहेबांनी आता मीटिंग पण त्यांच्या घेतल्या, देवेंद्रशी चर्चाही केलेली आहे, त्यामुळे साहेब उद्या आणखीन तरतरीत होतील असं आम्हाला वाटतं। ही सगळ्यात महत्त्वाची तुम्ही बातमी महाराष्ट्राला लिहिली आहे। साहेबांची तब्येत ठणठणीत आहे, साहेबांचा योग्य तो मान राखला जावा असं आपल्याच कोकणातल्या दीपक केसरकरांनी म्हटलंय। नेमका कशा पद्धतीनं मान राखला जाणार आहे साहेबांचा? साहेब कुठला भार स्वीकारणार? आम्हाला सगळ्यांनाच वाटतंय प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक आमदाराला असं वाटतं की आपल्या नेत्यांचा मान सन्मान योग्य रीतीने राखावा। साहेबांनी केलेली कामं, 2.5 वर्षामध्ये घेतलेली प्रचंड मेहनत, या सगळ्या गोष्टीचा जर विचार करता की जे काय आपण बोलतोय ते योग्य आहे आणि ते योग्य रीतीने चालल असं मला वाटतंय। साहेबांचा जो मान आहे तो नक्कीच मला वाटतं देवेंद्र फडणवीसांच्या येण्यानं, म्हणजे सागर बंगल्यावरनं ज्यांच्या नावाची चर्चा भाजपकडनं सुरू आहे की ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असू शकतात, ते स्वतःहून इकडे येणं याच्यातच मला वाटतं शिंदेंचा मान आहे असं आपल्याला दिसून येतंय। साहेबांचा जे देवेंद्रजींनी तिथे येऊन जे मोठेपण दाखवलेलं आहे त्याबद्दल चांगली बाब आहे आणि साहेबांनी आत्तापर्यंत केलेलं प्रामाणिक काम सगळ्यांना बरोबर घेऊन, त्याच्यामुळे देवेंद्रजींना कल्पना आहे की आज जे आपण तिन्ही लोक एकत्र येऊन हातात हात घालून काम केलं त्याच्यामुळे एवढं मोठं यश प्राप्त झालेलं आहे। परंतु शिंदे साहेबांनी जे काय 2.5 वर्षामध्ये दिलेली शिंदे साहेबांना संधी मिळाली त्या संधीचं सोनं करायचं काम साहेबांनी केलं हे कोणाला नाकारता येणार नाही आहे। त्याच्यामुळे
देवेंद्रजीने जे मोठं मन करून साहेबांची भेट घेऊन जे काय ठरवलेलं आहे ते योग्य आहे असं आम्हाला वाटतंय. बरेचसे साहेब आत्ता या पुढच्या काळात नेमकी कोणती जबाबदारी स्वीकारणार आहेत आणि गृहमंत्री पदाचा मान जो शिंदेंच्या शिवसेनेला हवा आहे त्याबाबत काही बोलणं झालं आहे का किंवा त्याबाबत तुम्हाला काही माहिती आहे का? त्याबाबत आम्हाला अजून काय पूर्ण कल्पना नाही आहे. टी व्हीच्या बातम्या चॅनलवाले हे सगळेजण तुम्ही जे काय दाखवत आहे त्यांच्या अनुषंगाने जी काय वरती बार्गेनिंग आहे त्याच्यावरती साहेब सांगतील. कदाचित परवा शपथविधीच्या वेळेला आम्हाला कळल ही गोष्ट. कुठलं कोणाकोणाला तिन्ही पक्षाचे कसे कसे खाते वाटप होत आहेत ते साहेब आम्हाला नंतर सांगतील. भरत शेठ, तुम्ही ना पक्के एकदम शिंदे समर्थक आहात, त्याच्यामुळे तुमच्याकडनं एकही बातमी आम्हाला मिळत नाही आहे. आम्ही खोदून विचारतोय पण तुम्ही एकही बातमी देत नाही. निदान तुम्हाला मंत्रिपद मिळणार आहे हे तरी सांगाल का आम्हाला? साहेब प्रश्न ऐका गमतीने विचारलाय, रागवू नका. जे आपल्याला माहिती असेल तेवढं बोललेलं चांगलं आहे. हा कळलं. रागवत नाही, मी कधी रागवतच नाही, म्हणून तर 4थ्या वेळेला आमदार झालो ना. काय झालं माहिती आहे मंत्री होणार का? प्रश्न असा आहे, तुम्हाला सगळ्यांना अपेक्षा असते की साहेब त्याचं पण तुम्हाला सांगतो. आम्ही तुम्हाला मगाशी सांगितलं की ह्या ज्या काही गोष्टी आहेत या साहेबांकडं आम्ही सोपवलेल्या आहेत. साहेब आम्हाला वाटतं योग्य तो विचार करतील आणि त्याचं फळ आम्हाला मिळू शकतं असं यावेळेला तरी खात्री आहे, हे मी बोलतोय. धन्यवाद भरत शेठ. तुम्हाला आणि तुमच्या शिवसेनेला शुभेच्छा उद्याच्या म्हणजे परवाच्या शपथविधी सोहळ्यासाठी. ओके, धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.